कापूस सोयाबीनला भाव असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। बैरम येथे सत्याग्रहात शहीद झालेल्या शहीदांना अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्राम या बैरम इथे झाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी। आज 24 जानेवारी 2024 आज 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नेतृत्व केलं, ज्या शेतकरी नेतृत्व केलं असे दादासाहेब हावरे, स्वर्गीय भाऊसाहेब साबळे, स्वर्गीय शंकरराव बोबडे, स्वर्गीय वामनराव खलोकार, स्वर्गीय मामराजी खंडेलवाल, स्वर्गीय केशरबाई सिक्की आणि जे शेतकरी SP सुधीर कुमारच्या गोळीबारानं मरण पावले असे स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही या परिसरातील सर्व शेतकरी वर्ग आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत। आजचा हा श्रद्धांजली सभेचं आयोजन यासाठी आहे, येणाऱ्या भविष्यामधल्या नवीनच्या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढाई लढलं पाहिजे। हे आंदोलन बैरमचं आंदोलन येणाऱ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आंदोलन असावं आणि कोणतेही सरकार असो, हे प्रत्येक सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असते, व्यापारी धार्जिणे सरकार असते आणि शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रखरपणे विरोध करून आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे, हा त्यामागचा दृष्टिकोन आमचा आहे। आणि त्या काळामध्ये 1975 साली त्या 1400 ते 1500 बैलबंड्या घेऊन शेतकरी इथं आले होते। अशा शेतकरी परिषदेत सर्व शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित करून आम्ही नव्या पिढीला ऊर्जा देण्याचं काम या माध्यमातून करतो आहोत। हेच यानिमित्त आम्ही त्या प्रकारचं आयोजन आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।